जिम उघडली आणि तेवढंच माझ्या काकूचा फोन आला की नाही का काका रेल्वे स्टेशनला काहीतरी एक बॅग विसरलेत. ही अलिबागला गेली आणि सांगते गोव्याला गेली. काय किती वेळा गोव्याला गेली तू? हरी भावांनो, आणि आज सकाळ सकाळ आलता माऊली दादा मला भेटायला. एवढे दिवस कुठं गायब झालता काय माहिती. माऊली दादा कुठे गेलता एवढे दिवस? मी फिरायला गेलतो एवढ्या दिवस. आता कुठं चालला? आता चाललो मी फिरायला परत. लडाखला चाललोय मी. लडाखला बाईक राईड. अरे आणि आता काकूला घेऊन जायचंय पिंपरीला. चलो माऊली दादा जाऊ का मी? हो चल बाय बाय. बाय बाय. आलेलो आहे आणि काकू आलेलीच आहे. बघू शकता आता काकूला घेऊन जातो पिंपरीला. आम्ही नॉवेल्टीमध्ये थांबलेलो आहे आणि आता काकूने फुलं घेतलेली आहेत आणि साडीसाठी लेस डिझाईन बनवायला आता जायचं आहे. आता झालेलं आहे काकूची फुलं बिलं घेऊन. आता चलो अजून काय घ्यायचं बघूया आता किती उशीर लागतोय पिंपरीला. आहे आणि आता पाऊस पण चालू झालेलं आहे. बघू शकता लय वैताग आहे. सारखं सारखं थांबत थांबत यायला लागतं इथं पिंपरीला. पाऊस चालू झालं आहे. अरे एवढा पाऊस पडते तरी आमची काही खरेदी थांबली नाही आहे आणि काकू फुल शॉपिंग लागले करायला. आता दुखली. आता सध्या खायला घेते घरामध्ये. आता चिक्की वेपर सगळं घेतलेलं आहे झालं आणि आता मी अडकलोय. बघू शकता काकू गेली छत्री घेऊन पुढं आणि मी बसलो इथं. गाडी पण माझी भिजलेली आणि पाऊस पडतोय. दिसत नसेल व्हिडिओ मध्ये जास्त पण पाऊस भरपूर आहे आणि आता काकू पुढे गेली त्याच्यामुळे थांबली. आता मी वाट बघते पाऊस थांबायची मग मी निघान. आता चलो थांबायची वाट बघतो. आता पणच गेला थांबलेलं आहे. असला काय बोलतात सांगा. पाणी आले आणि माऊला पाणी द्यायचं पण माहित नाही. माऊ जा पाणी घेऊन. सवय लावा आत्तापासूनच. बघू शकता माऊ जा पाणी घेऊन जा. दे ग्लास दे मी घेऊन जातो. दे घेऊन जातो मी. ही अलिबागला गेली आणि सांगते गोव्याला गेली. काय किती वेळा गोव्याला गेली तू? 2 वेळा. मग 3 वेळा कशाला बोलती? अलिबागला जाते आणि गोव्याला. काय बघू शकतो याची आता झालेली कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. हा तुझे कॉन्ट्रोवर्सी काय 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 या दोघांच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये याचं फुल जेवायचं चाललेलं आहे. याचं काय सुचना. उगाच मला माझ्या घ्यायला लागलेत माझी. भाऊ बघू शकता तुम्ही भावांना नुसती मजा घेतात ते माझी अण्णा. चला भावांना आता झाली 4:30 वाजले. थोडी झोप घेतली. आता आपल्या जिम जायची वेळ झालेली आहे. आता पहिले ऋषीकडे जाऊया. ऋषीला घेऊया आणि मग जिमला जाऊया. चलो पहिले जाऊया ऋषीला न्यायला. फायनली आता ऋषीला घेतलेलं आहे. आता डायरेक्ट जिमवर जाऊया. जिम ओपन करूया आता. चलो जाऊया डायरेक्ट जिमला. जिमला आलेले आता जिम ओपन करून घेऊया. चलो तर 4:30 वाजता जिम ओपन करतो. आता डायरेक्ट घरी डायरेक्ट 11 वाजता. माझा टाइम कधी फास्ट एवढा 5 जिम मधनं जातो हे कळतच नाही. यायला तर सगळेजण पोर आल्यानंतर एवढं फास्ट टाइम जातो काय बोलत नाही. आता सगळेजण यायला चालू होते. 5 पर्यंत सगळेजण येतात. त्याच्या पहिलेच आम्ही येतो. मी येतो. आता जिम उघडतो. हा इकडचं झाले उघडून. आता इकडचं लाईटली भेटी उघडतो. भावना आता जिम उघडली आणि तेवढंच माझ्या काकूचा फोन आला की नाही का काका रेल्वे स्टेशनला काहीतरी एक बॅग विसरलेत आणि आता मला तिकडे जायला अर्धा तास लागेल. पण मला टायमिंगच आहे आता ट्रेन सुटायचा. पण मला 15 मिनिटात पोहोचायचं आहे. चलो आता आपल्याला 15 मिनिटात पोहोचायचं. आता एकदम फास्ट गाडी घ्यायला लागणार आहे आणि पाऊस पण भरपूर पडायला लागला आहे. ऋषी आणि मी निघलो डायरेक्ट बॅग घेऊन. चलो जाऊया डायरेक्ट. व्हिडिओ काढायला पण टाईम नाही भेटला. गाडीवर काढतोय. फायनली आता बॅग दिलेली आहे. बघू शकता एकदम पाऊस पण जोरदारात आलेला तरी पण फास्ट आले. फक्त 15 मिनिटात पोहोचलेले भावांनो. आणि आता बॅग पण दिली आहे. आता पाऊस तर काही थांबायचं नाव घेणार नाहीये. आता दिलेलं आहे. चला जाऊया. अजून जिम पण उघडलेली आहे. अजून जिमवर पण कोण नाहीये. चला लवकर जाऊया. चला लेट्स गो. मध्ये पण चॉकलेट घेतली.
बघू शकता लय पावसात भिजलो होतो. आता कपडे बिपडे चेंज केले. आता एवढी थंडी वाजते की आता कॅबिन मध्ये बसलोय थोडा उशीर बसून, कारण की पाऊस एवढा भरपूर पडतोय. पुण्यावर येताना अख्खा भिजलोय बघू शकता भावांनो. आता चला वर्कआउट पण मारायचं, थोडा उशीर बसतो आणि पुन्हा वर्कआउट चालू करतो. आता वर्कआउटचा टाइम झालेला आहे, 9 वाजले, पण अजून काय पार्टनर आले नाही. आता मला एकट्यालाच वर्कआउट करायचं आहे, पण आज काय मूड होईना वर्कआउट करायचं. पावसात भिजल्यामुळे एकदम बॉडी पेन करायला लागली. तरी पण आपण ट्राय करूया वर्कआउट, थोडं लाईट मारूया. आज काय पार्टनर आले नाही म्हणून चलो लाईट चालू करूया. आता वार्म स्टार्ट करूया पहिले. पेन व्हायला लागले. आता काय वर्कआउट होणार नाही, तरी पण लाईट आता गंमत मारूया. वार्म होत नाही जास्त, थोडं लाईटली केलेलं आहे. चलो पटपट वर्कआउट मारून घेतो आणि डायरेक्ट वर्कआउट झाल्यानंतर भेटतो. चलो बाय. आता वर्कआउट झालेलं आहे आणि आता लाईटच मारले आज, नाही का. आज लय बॉडी पेन करते पावसामुळे आणि भिजलेलं पण होतं. तर आता जिम बंद करूया, 10 पण वाजलेले आहेत आणि चलो आता जाऊया डायरेक्ट घरी. ओके बाय. घरी आलेलो आहे आणि घरी आलं, जेवण झालंय आणि बघू सर जायला काय आलेलं आहे. आता जेवण झालेलं आहे. तर आजचा ब्लॉग थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आज केले बाय. भाऊ बघू शकता तुम्ही, भावांना नुसती मजा घेतात ते माझी यांना. आणि माऊ तर आमचे एक वेगळेच नशे. ते 2 वेळा गोव्याला जाऊन आले, सांग की अलिबाग.